नाही, मी सांगू का, म्हणजे याच्यावर खरं तर मी जर आता स्टेटमेंट दिलं तर कदाचित ते असं होऊ शकतं की काही लोकांना आवडू पण शकतं, काही लोकांना आवडू पण शकणार नाही. पण माझं असं स्पष्ट म्हणणं आहे, बदलापूरला घडलं, नाशिकला घडलं, भोरला घडलं, अशा नराधमांना फाशी वगैरे नाही, रस्त्यात त्या गावातल्या चौकामध्ये मारलं पाहिजे. ही वृत्ती जोपर्यंत ठेचून काढणार नाहीत ना आपण, तोपर्यंत हे हळूहळू किडे वळवळणारच आहे. कुठलाही किडा जेव्हा वळवळतो तेव्हा आपण त्याला ठेचतो, तसं यांना ठेचलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती काय आणि या संस्कृतीमध्ये ही कुठली पिलावळ जमा झाली, यंदा वेळेच प्रतिबंध केला नाही ना तर असे 100 लोक जमा होते. आणि 100 लोक जमा होऊ द्यायचे नसतील तर यांना आम्ही कशी शिक्षा दिली हे लोकांसमोर जाणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. म्हणजे ही वृत्ती किंवा ही मनोवृत्ती का जन्माला येते हेच कळत नाहीये. ही कशामुळे जन्माला येते? मग हे तुम्ही काही पाहून करताय, काय ऐकून करताय, का तुम्हाला भीतीच राहिली नाही कोणाची? म्हणजे कुठल्या आधारावर, कुठली डेअरिंग, कशामुळे तुमच्यात ही डेअरिंग येते याचं उत्तरच मिळत नाही. मग मला एका बाजूने असं पण वाटतं कधी कधी की याचं समुपदेशन झालं पाहिजे.